एक आईबाबा मिळून 4-5 लेकरांना सांभाळू शकतात, पण 4-5 लेकरं मिळून एक आईबाबा नाही सांभाळू शकत. ते वाटून घेतात भाई, काही दिवस तू सांभाळ, काही दिवस तू सांभाळ. लेकरं ना आईबाबांना बोध समजत आहे. आणि माणसाची एवढी गंदी जात आहे ना भाई, आपण त्या लोकांना टार्गेट करतोय, त्या लोकांना त्रास देतोय जे आपल्यापेक्षा कमजोर आहेत. आपण आपल्यापेक्षा ताकदवर लोकांना कधीच त्रास नाही देत. ते ऐकून घेतात म्हणून सगळा त्रास त्यांना देतोय. आता घरातून कोणाला बाहेर काढलं आहे? आईबाबांना. कारण की दुसऱ्या व्यक्तीसमोर आपली काही चालत नाही. कशी चालणार ना भाई? प्रत्युत्तर करायची आपली हिंमत नाही. आई समोर केल्या जाईल, बाबा समोर केल्या जाईल. ज्यांनी जन्म दिला त्यांच्यासाठी नाही लढू शकत तर तुम्ही काय अर्थ तुमचं जीवन जगायचं? काही नाही. तुम्ही कोणत्याही पदावर राहा, किती मोठ्या पदावर राहा, अर्थ नाहीये. जर आपल्या व्यक्तीसाठी जर स्टँड नाही घेऊ शकत तुम्ही कोणत्या परक्या व्यक्तीच्या दबावाखाली, तर तुमचं जगणं व्यर्थ आहे. सोडून द्या. कारण की जर हे आज परिस्थिती ही तुमच्या आईबाबांवर आहेत ना, हीच परिस्थिती उद्या चालून तुमच्यावर सुद्धा राहील. वाचणार थोडी तुम्ही लोक, घुमून फिरून सगळा विषय तिथंच येणार. आज तुमचे आईबाबा आहेत, उद्या तुम्ही लोक राहणार. आणि मी जर करेल ना तर उद्या मी पण राहिली त्याच.